लेकरांना स्वतः व्यसन करून इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवर येतात. इतका व्यसनमुक्त गावला बाजार आहे. बर बर दादा हिला फसवाल त्याला कळेल ना त्याला कसं फसवाल स्वतःला कसं फसवाल आणि काय ज्ञान शिकवता लेकरांना होय. हा आता ही म्हातारी माणसं नुसती तोंड वर करून म्हणतात पोरं वाया गेली पोरं वाया गेली पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली बिडी फुकून तुमची तोंड आत गेली मग पोरं वाया गेली. तुम्ही लय गुणाचे आहे. हा म्हातारपणाच्या वयात मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते खेळले तुम्ही. भिंगाच्या चष्म्यात राणी बघितली तुम्ही गुणाची. पोरं तेवढी वाया गेली अक्कल तेवढी पोरालाच नाही म्हातारी गुणाची माहिती नाही. काय माणसे तुम्ही खरंच. आता म्हाताऱ्या बाया कसा दारात बसल्या बसल्या आजकालच्या काही पोरी आहेत का यांना काय लाज आहेत का आमच्या जमान्यात नव्हतं माय असं आम्ही किती इज्जतीनं खाल्लं किती कष्ट केलं तिला काय झळ आहे सगळं आयत्त भेटलं. आणि हे सांगताना काय ज्ञानेश्वरी वाचतेस तू. अगं मिसरी चुळती तू तुझ्या मिसरीच्या वासानं मोठ्याच्या मशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भागार वास तू त्या मिसरीचा नाक तिला कुठल्या तोंडानं सांगता मला काही कळतच नाही बाबा. धन्य माता पिता तुम्ही तेवढे सामर्थ्यवंत हवे ना. आईबाप आहात ना तुम्ही. हा काय फक्त तरुणांना नावं ठेवतात. अरे आजही 90% सत्ते पोरांच्या जीवावर आहे. पंक्ती वाढायला पत्रवाड्या उचलायला मंदिरं साफ करायला जयंत्या करायला कष्टाने पोरं उभीच राहतात की. अरे 2-4 सोडले तर सगळ्यांनाच नावं ठेवण्याचं उद्दिष्ट नाहीच आहे आणि नसालाच. अरे हे तीच मावळ्यांचे वारसदार आहेत आणि हिंदवी स्वराज्य उभा करावं ताकद आहे रे यांच्यात. मार्गदर्शन योग्य तरी असावं की नाही. काय केलंय तुम्ही. काय 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 आदर्श काय आहे त्यांच्या समोर. हा आम्ही म्हणायचं बापाला पांडुरंग म्हणा आणि पांडुरंग पिऊन पडतो का. आम्ही म्हणायचं आईला रखमाई म्हणा रखमाई शिवाय देते आई माईवर अशी रखमाई असते. करा ना विचार या गोष्टीचा. लेकराला पुस्तक वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात हे आई वडिलांनी द्यायचं. आजही सामर्थ्यवंत आहेत लेकरं आजही मार्गदर्शन योग्य असायला हवं. तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी शहाणा तो धनी घेतोस. मालक शहाणा भेटला पाहिजे यांना काही कमी पडत नाही. तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा एकदा नाम मुख झालं ना काहीच कमी पडत नाही. अहो सामर्थ्य राजयाची कांता काय भीक मागे मनाची अजोगे सिद्धी पावे. फक्त गुरु तरी योग्य मिळायला हवा ना. आणि हे मिळवण्यासाठी तुमची पिढी योग्य असणं गरजेचं आहे. माऊलींचंच मत आहे. जैसे वाटणं पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं भरावं कृपांकित करावं तेव्हा कुठे जगाचा मालक आवडतो किंवा कळतो. देव आवडायला प्रारब्ध प्रबळ लागतं. देव कळायला ज्ञान प्रबळ लागतं आणि देव मिळायला भक्ती कर्म प्रबळ लागतं. तिन्ही गोष्टी साध्या गेल्या पाहिजे करायच्या नाही चालत. मांसाहार मदिरा चोरी जुगार शिकार परस्त्रीगमन आणि वेश्यागमन या 7 गोष्टी हिंदू धर्मात चालत नाहीच. पण कसं आहे ना दादा बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो तरी डोळ्यात शरम नाहीच आहे आमच्या. बरं